बघा मंडळी, ही आहे रानात भेटणारी रानभाजी आहे. ही भाजी खूप अशी टेस्टी आणि स्वादिष्ट बनते आणि भाकरीसोबत तर एकदम अप्रतिम अशी ही भाजी लागते. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचनमध्ये. आजची आपली रेसिपी आहे ती पावसाळ्यामध्ये भेटणारी रानभाजीची. ही भाजी आहे ती फक्त पावसाळ्यामध्ये भेटते आणि खूप पौष्टिक अशी ही भाजी असते. चला तर मग आपण रेसिपीकडे वळूया. बघा आता ही भाजी आहे, ही रानभाजी आहे आणि ही फक्त पावसामध्ये भेटते. हिला वाटण गलसाची भाजी बोललं जातं गावाला. आता तुमच्याकडे काय म्हणतात ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि अशा पद्धतीची असते बघा, थोडीशी कोथिंबीर सारखी दिसते आणि एकदम अशी हलकी फुलकी ही भाजी असते, एकदम नाजूक असते आणि याच्यामध्ये पाण्याचा अंश हा जास्त प्रमाणात असतो. त्याची जी वरची पिवळी पानं असतात ती नाही घ्यायची आहेत, फक्त हिरवी हिरवी पानं आणि देठ घ्यायचे आहेत, जेवढे कवळे असतील तेवढे. आणखीन आपण हे खुडताना आहे ती थोडीशी लांब लांबच खुडायची आहे, एकदम बारीक असं म्हणजे सुरीन कापण्यासारखं किंवा अशी नाही खुडायची. खुडून घेताना थोडीशी लांब लांब देठ घ्यायची आहेत. त्यामुळे काय होतं, यामध्ये पाण्याचा अंश जास्त असल्यामुळे याला पाणी खूप सुटतं आणि मग ती भाजी जास्त बारीक केली तर मग ती एकदमच जास्त शिजून जाते. त्यामुळे काय करायचं, थोडीशी मोठी मोठी भाजी ठेवायची, त्यामुळे आपल्याला व्यवस्थित ती भाजी बनवता येईल. बघा आता अशा पद्धतीने मी सगळी भाजी आहे ती खुडून घेणार आहे. या भाजीला साफ करताना खूप वेळ लागतो, कारण की त्याचे खूप छोटे छोटे त्याची झाडं असतात किंवा ते भाजी असते, तर प्रत्येक भाजी पकडून मग त्यातील साफ करायला वेळ लागतो. पण खायला ही भाजी एकदम अशी अप्रतिम बनते. बघा आता मी अशा पद्धतीने भाजी खुडून घेत आहे. अजूनही खूप वेळ लागलेला, मला एक 10 ते 12 मिनटं लागलेली आहेत सगळी भाजी साफ करण्यासाठी. परंतु याची जी टेस्ट आहे ना, तुम्ही ज्यावेळेस याची टेस्ट कराल त्यावेळेस खूप अशी अप्रतिम लागते. तुम्हाला जर मिळाली ही भाजी तर नक्की बनवून बघा अशा पद्धतीनं. आता बघा मी सगळी खुडून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं येल्लो वगैरे पान असेल एखादं तर काढून टाका आणि त्यावरती आपण पाणी ओतून घ्यायचं आहे, कारण की ही रानातील भाजी आहे, त्याच्यावरती माती वगैरे उडलेली असते किंवा काही चाटलेलं असतं, तर त्याच्यासाठी आपण 2-3 पाण्यातून धुवून घेणार आहे. बघा आता मी पाण्यामध्ये एक 2-3 मिनटं असं भिजवून ठेवणार आहे आणि चांगलं उलटंपालटं करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये धूळ माती वगैरे असेल तर ती खाली बसेल. आणि त्यानंतर आपण हे ना ते चाळणीवरती काढून घ्यायचं आणि नंतर चाळण जी असेल ती पण नळाखाली आपण पकडून घ्यायची, जेणेकरून आणखीन काही घाण असेल तर ती निघून जाईल. बघा आता एकदम स्वच्छ पाणी निघतंय. आता मी हे आहे ते असंच पाणी नितळ ठेवणार आहे, कारण की काय एक 10 मिनिटासाठी आपण असं पाणी आहे ना ते काढून घ्यायचे, नितळत घ्यायचे, त्यामुळे आपली भाजी व्यवस्थित बनली जाईल. एकदम पाण्यासहित टाकली तर खूप मग त्याचं पाणी पाणी होऊन जातं आणि रिअल भाजीची टेस्ट राहत नाही. आता आपण इथं कांदे घेतलेले 2 मी मोठे कांदे घेतलेले आहेत. यामध्ये ना कांदा आणि लसूण खूप प्रमाणात घालायचं आहे, त्यामुळे भाजीला छान अशी टेस्ट येते. बघा आता मी 2 कांदे मोठे ते चिरून घेते आणि त्याचबरोबर एक लसूण घेतलेला आहे, तर तोही म्हणजे सोलून घ्यायचा आहे. आणि यामध्ये मी मिरचीचा वापर करणार आहे. आता आपला कांदा चिरून झालेला आहे, लसूण पण सोलायला घ्यायची, तर त्याआधी मी आता पहिलं मिरची घेते आणि मिरची कट करून घेते आणि त्यानंतर मी लसूण सोलून घेणार आहे, कारण लसूण सोलायला थोडा जास्त वेळ लागेल. आणि लसूणही आपल्याला कमीत कमी 25-30 पाकळ्या किंवा जेवढा जास्त होईल तेवढा तुम्ही त्यामध्ये लसूण घालायचा, त्यामुळे त्याचा एक वेगळा छान असा फ्लेवर येतो. बघा आता मी मिरची कट करून झालेली आणि आता लसूण सोलायला घेते. आणि लसूण सोलून झाल्यानंतर आपण खलबत्त्यामध्ये लसूण आहे तो चिचून घेऊया, म्हणजे पटकन भाजी बनवायला येते. एक 10-12 मिनटात ही भाजी आपली तयार होते आणि खायला खूप अशी टेस्टी लागते. चला तर आता लसूण आपला म्हणजे बारीक करून झालेला आहे आणि एका ताटामध्ये मी काढून घेतलेला आहे. आता आपण एक कढई ठेवूया आणि गॅस पेटवून घेऊया. आणि आता जी आपण भाजी ठेवलेली आता चांगली एक 10 ते 12 मिनटं झालेली आहेत आणि नितळून चांगली निघालेलं आहे पाणी त्याच्यातनं. आता आपण त्या कढईमध्ये तेल घालून, तेल थोडं जास्त घालायचं आहे. आता तुम्ही बघू शकता हा चम्मच आहे पळीचा, तर त्याने मी 4 चम्मच घातलेला आहे. कमीत कमी एक छोटी अर्धी वाटी बसू शकतो. आणि त्यानंतर आपण त्यामध्ये लसूण घालून घ्यायचं आहे. लसूण चांगला भाजून घ्यायचा आहे. लसूण टाकल्यानंतर बघा लसूण भाजत आला ना की त्याचा एकदम मस्त असा स्वाद सुटलेला असतो आणि छान वास येतो. आता त्यानंतर मी लसूण चांगला भाजल्यानंतर ब्राऊन झाल्यानंतर त्यामध्ये कांदा आणि मिरची घालून घेतलेली आणि कांदा आणि मिरची ही त्याच पद्धतीने चांगले ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचे. बघा आता कांदा थोडासा भाजत आलेला. आता मी यामध्ये मीठ ॲड करू. मीठ शक्यतो थोडंसंच टाका सुरुवातीला, कारण आपल्याला भाजी एवढी दिसती आणि आपण जर मीठ जास्त टाकलं तर मग त्यामध्ये कडू बनतं. भाजी ही सुकल्यानंतर आणखीन कमी होते, त्यामुळे सुरुवातीला मीठ येते कमी टाका, लागेल तर मागून मीठ टाकलं तरी चालू शकतं. त्यानंतर मी हळद टाकलेली आहे. बाकी यामध्ये जास्त साहित्य असं काहीच टाकलेलं नाही आहे, नॉर्मल आपले बेसिक मसाला टाकून भाजी केलेली आहे आणि त्याची रिअल जी टेस्ट असते भाजीला ती टेस्ट या भाजीला येते.
बघा आता आपण ते मिक्स करून घ्या. सुरुवातीला भाजी एवढी कढई भरून दिसतीये, परंतु जशी जशी ती शिजत जाईल, त्याला पाणी सुटत जाईल, तशी तशी ती खाली बसत जाईल आणि मग ते भाजी हे होईल, कमी होत जाईल. बघा आता व्यवस्थित थोडंसं सावकाश आपण हे सगळी पूर्ण हलवून घ्यायची, की जेणेकरून खालचा मसाला म्हणजे कांदा लसूण जो आपण टाकलेले ते मीठ वगैरे ते सगळ्या भाजीला लागेल. आता तुम्ही बघू शकता याला पाणी किती सुटलेलं आहे. ते भरपूर प्रमाणात या भाजीला पाणी सुटतं, तरी सुद्धा आपण नितळत ठेवलेली होती त्यासाठी. जर नितळत तुम्ही ठेवली नाही भाजी लगेच डायरेक्ट पाण्यातून काढून टाकली तर अख्खी तुमची कढई भरेल पाण्याने, इतकं प्रमाण असतं या भाजीमध्ये. आणि आता आहे ना जे आपण लसूण टाकली होती सुरुवातीला त्याचा एक स्मेल सुटलेला आहे छानपैकी. बघा आता एवढं पाणी अजून आहे. अजून एक 5 मिनिटानंतर आपली भाजी तयार होईल. आता मी परत यावरती आणि एक काम करायचं की झाकण अजिबात ठेवायचं नाही, उघडच असं आपण त्याला सुकवून घ्यायचं. झाकण ठेवलं तर आणखीन ते पाण्याचं प्रमाण वाढेल आणि भाजी जास्त शिजली जाईल आणि त्याचे जे पौष्टिक घटक असतात ते मग ते जास्त शिजल्यामुळे आपल्या शरीराला भेटणार नाही. त्यामुळे काय ओपनलीच आपण ही भाजी अशी ड्राय करून घ्यायची. बघा त्याच्यात पाणी आटत आलेले, आता पूर्णपणे आटलेले. मध्ये पाणी मगाशी किती दिसत होतं ना, आता तुम्ही बघू शकता एक 10 ते 11 मिनटं झालेली आहेत. एक 12 मिनटं लागलीत मला ही भाजी शिजवण्यासाठी. आणि बघा आता आपली भाजी तयार झालेली, मस्त भाकरीसोबत तुम्ही सर्व करू शकता. आणि ही भाजी जर तुम्हाला भेटली तर नक्की अशा पद्धतीने बनवून बघा. आणि रेसिपी आवडली असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा, त्यामुळे तुम्हाला अशाच नवनवीन रानभाजीच्या रेसिपी पाहायला भेटतील. आणि छानशी एक कमेंट करा, आपली कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद.